चेंज झालंय हा. कधी म्हणजे तेच हे कुठलं गाणं होतं ते? नाही चेंज आहे, त्याला दाखवलं ऐकवलं आपण. गाणं कुठलं होतं ते? ना सांगत आहे सेकंड वाला सॉन्ग. तर आता बघा याचा मेकअप चालू आहे. तयार आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका. चिंता इथे सगळे रिहर्सलचं जरा एकदम लास्ट मोमेंट आहे. आणि ते सगळे कॅरेक्टर आहेत. आपण कलाकार तुम्हाला माहितीच आहे किरण केटी ब्लॉग्स याचं पण होतं, पण सध्या व्हिडिओ टाकत नाही. टाइम भेटत नाही. गावची चपची हा काय वाशाचा मेकअप चालू आहे. नाटक देवा घरचा न्याय. लेखक दशरथ राणे, दिग्दर्शक अजय आंबेडकर, सहदिग्दर्शक आकाश फाळके, आनंद गुडेकर, निर्मिती वाडवळ ग्रामविकास मंडळ मुंबई रजिस्टर, नेपथ्य विजय गुडेकर, आकाश फाळके आणि ग्रामस्थ मंडळ, प्रकाश योजना प्रभाकर जाधव, पार्श्वसंगीत जगदीश कदम, वेशभूषा गणेश मांडवे, रंगभूषा जगदीश कदम, रंगमंच सजावट वाडवळ ग्रामस्थ मंडळ, विशेष सहकार्य आदिसिदेव नाट्य मंडळ वाडवळ, श्री गणेश नाट्य मंडळ नारकरवाडी. कलाकार अजय आंबेडकर, राजू पाडावे, किरण तळेकर, अनिकेत पडवळ, तुषार नारकर, निलेश बेर्डे, पांडुरंग पडवळ, अनुष पडवळ, कुमारी स्वाती खापरे, सौ अनिया आंबेडकर आणि विशेष भूमिकेत कुमारी आर्या आंबेडकर. आयोजक वाडवळ ग्रामविकास मंडळ मुंबई रजिस्टर व ग्रामस्थ, श्री आदिश्री माता उत्सव समिती वाडवळ व ग्रामस्थ मुंबई. सविनय सादर करीत आहोत 2 अंकी नाटक देवा घरचा न्याय. देवा घरचा न्याय. माझ्यासारखे आहे का श्रेष्ठ? शिक्षणाचा संसार एक दिवस तू माझ्या संसारातून निघून गेलीस. इतक्या वर्षानंतर तुम्ही आमच्या आठवणी अशा असून राहताय हे बघून जग तुम्हाला वेडं ठरले. आधी डोळे पुसा बघू. मी प्रशांत भाऊजी आणि त्यांची बायको सुलोचना आम्ही एकाच वेळी तुमच्यापासून दूर गेलो आणि वाचलं ते फक्त 6 महिन्याचं बाळ. सुलोचना तू बोलतेस हे? नियतीच्या पहिल्या जे घडवायचं असतं ते टाळणं काही आपल्या. अगं दुर्गुणांच्या वाटेवर जाऊ पाहणाऱ्या भरपूरशा मुलांना मी शिक्षण दिलं, त्यांना योग्य मार्गदर्शन दिलं. माझ्या हातात शिकून मोठ्या हुद्द्यावर गेलेली मुलं माझ्या यशाची कबुली देतात तेव्हा अभिमानाला फुटून येतो बघ. अगं परंतु दुसऱ्या क्षणाला पोटच्या पोरांच्या
वागणुकीबाई माझा नाविलाच होतो. अगं मला लाज वाटू लागते. नाही पप्पा, अहो विलास दादा आणि गणेशच्या वागण्याचा मनस्ताप तुम्ही करून घेऊ नका. अहो ते काय वागतायत, कसे वागतायत त्यांचं त्यांनाच कळत नाहीये. अहो पापाजीनो, तुमचा म्हणणं 100% नाही, 101% पटता. अरे बाबल्या, अरे जो तो आपल्या मनाला पटेल तसं बोलतो. काय मनाला पटेल ते बोलतो. तो आसुर्डेकरांचा नाम्या मोठा ऑफिसर. आपण देवधर्म काय बी मानत नाही असा ताटमानेने सांगायचा. पण 15 दिवसापूर्वी त्यानं पोराचं लगीन केलं. तेव्हा पोराला आणि सुनेला घेऊन आला ना देवाच्या पाया पडायला. अरे रामेशच्या पोराचं लग्न झालं. तो म्हणतो केलं, हा. पण हे लोक म्हणतात त्यानं भैयाची पोरगी पळवून आणली. अहो जाऊ द्या ना. अहो आजकाल ना कुणी कुणाला नावं ठेवायला नको. मी असे दुसऱ्याला आणि शेंबूड माझ्या नाकाला नाकाला. अहो जिकडं तिकडं ही अशीच गत आहे. आता आता माझ्या चुलत भावाची पोरगी गेली व मद्राशाचा हात धरून. अरे तू कशाला उगा डोक्याला त्रास करून घेतोय. अहो वसाडी पडली माझ्या तोंडावरती. अहो मी जर कुणाला जर चांगलं सांगायला गेलो ना तर सांगायला नेतात ही आजकालची पोरा. म्हणून शहाणी माणसा कुणाला काही सांगायच्या ऐवजी तुझ्याचं ऐकून घेतात. पप्पाजीनो, अहो अहो या आजच्या जगात फक्त तुमचंच म्हणणं पटतं मला. त्यांना न पटण्यासारखं तुम्ही कधी काय बोलतच नाही. पप्पाजीनो, अहो जल्ला त्या पोरांचा मुस्काटता. अहो तुम्हाला ठाव नसल. कशाबद्दल बोलतोस तू. अहो या उभ्या पंचकृषीतली ही रांडा पोरा माझ कळीचा नारद म्हणतात. का? अगं तूच कसा माहित असणार. हो ना. अहो मी असा रोखोक बोलतो ना म्हणून त्यांना मी कळीचा नारद वाटतोय. तरी बी आपण कुणाला भीक घालत नाही. अगं काय अगं मी का बडबडताय तरी पण तू तोंडात कडक बुंदीचा लाडू घेतला तर गप्प का. अरे तुझ्या पुढे मी काय बोलणार आहे. हे मी बरोबर. अशी दोन मोठी माणसं बोलत असताना ना लहान पोरांनी मध्ये नाक उपसू नये. तर मी काय बोलत होतो पप्पाजीनो. अहो या जगात का पाप घडताय. अहो माणसाच्या मस्तीला धावून यायला हे देव बी घाबरतात आणि कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन बसतात. अगं हसतस काय. अरे तू बोलतोय हसण्यासारखं, पण मी आणखी काय करणार सांग ना. हसणारच ना. अगं असं मी एकटाच बोलत नाही. मग तो नाऱ्या बघत कोंबडी कापताना असंच बोलतो. तुला आपली बंकच वाटते हो. तुला काय हसायला. बोल. आता यापुढे मी हसणार नाही. मग झालं समाधान. आपली पोटभर हसून घे. त्या तुझं लगीन झालं ना तर तू कुठं येणार आहे आम्हाला हसायला. पण वेगळं आहे आयच्या मला खरं तेच सांगतोय. हो का. बरं बोल बाबा एकदाच काय खरं सांगायचं सगळं सांग. काय हसणार नाही. अगं तुला मी आता एक गोष्ट सांगणार आहे. सांगू. जी ऐकायची जर हिंमत असेल तर सांगतोय.
कसली कसली गोष्ट सांगणारस तू मला? अगो रामायण महाभारतातली नाही, मग? आजच्या ह्या कलियुगातली आहे. आता आता ना मी त्या भाव्याकडनं येत होतो. मग काय अगं त्या वाटेतली ती मोठी चिंच, त्या चिंच खाली ना ती पोरापोरी काय करत होती माहितीये? काय करत होती? अहो ती नाल न सुकलेली पोरा चक्क पत्ते फुटत होती, पत्ते. त्या रणकीच्या पोरांना मी जागल्याचं सांगायला गेलो, तर ती आगापारती माझ गावठी हिरो म्हणून माझी टिंगल करताय. ती आगाऊ काढली तुला गावठी हिरो म्हणाली. तू मला घरी ठेव. दादा गेला खड्ड्यात. शहरापुरी तुरु तुरु बोलत होतीस ना, आता काय दात्री बसली की काय तुझे? माझं काही चुकलंय का? काय चुकलं म्हणून मला विचारते? मी इथं आलो तेव्हा काय चाललं होतं तुझं? दादा तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तो मग फोडून ठेवे. दारू पीत असलं ना तरी कान आणि डोळे फुटले नाहीत माझे. पप्पाने लाळानं फार शेपारून दिले. चालेल ना माझ्या समोर. आमचा हत्ते भाऊ असला ना तरी दळबद्री आहे लेकाचा. त्याच्याबरोबर जास्त जवळीक केलेली ना मला खपणार नाही. या पुढे जर माझ्या शब्दाच्या बाहेर तुझी वागणूक दिसली तर तू आहेस आणि मी. समजलं? चाललेस कुठे? थांब तिथेच. घरी आलेल्या माझ्या मित्राचा अपमान करून त्याचा पान तो मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये सारखा असा माझा मित्र आहे विश्राम. का त्याने एक वेळेला माझ्यासाठी जर तुम्ही दारू पिणार नाहीतर काय सत्यनारायणचं तीर्थ घेणार काय? शॅनी कुठली? शिमग्याची आमच्या जगभर चतुर्थी असतात कोणी
पुणे देवंगा पुणे देवंगा कोकणाचा गाव रे कोकणाचा गाव रे. अरे आला खळा चल. खबरदार जर टाच मारून झालं पुढं चिमड्या उडवीन राई राई येवड्या. समस्त प्रजाजन हो मी तुमचा राजा आहे राजा. एक खोळा स्वतःला राजा म्हणून गावभर फिरतय. खामोश. अरे 4 दणक्याची चाकरी करणाऱ्या माणसा विक्रमच्या चक्रराजाची हवाई करतोस. मला वेडा समजतोस काय तुला? वेळा येते काय दीडशानं म्हणत आहे का तुला? साहेब आपल्या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचं मला वाजलेला दिसतंय. म्हणून तर त्या दीड जमिनीच्या शिपुड्यानं आमचा अपमान करण्याचं धाडस केलाय. इसका नतीजा ठीक नाही होगा बासाहेब. तर तो मोठा राज ठेवून या भरण्या दरबारात या युवराजाचा अपमान करणाऱ्या त्या चांडाळाला हत्तीच्या पायाखाली देण्याचा वटवटून काढा. नाहीतर त्याची ती पुढे लगाम जीभ छाटून घराचा तोंडी द्या. अरे वासू, अरे तुझी तब्येत ठीक नसताना तू कशाला उगाच घराबाहेर पडतोस? खबरदाराचं काय बोलायचंय? कोण म्हणतं आमची तब्येत बरी नाही म्हणून? आमची तब्येत धडधाकट आहे. मनी चिंता एकाच गोष्टीची. हो जिथं जातो तिथं वेडा वेडा म्हणून आमची कमाई केली जाते. अरे वेडा नाही तर काय, वेड्याला कधी शिंग असतात का? खबरदाराचं काय बोलायचंय? बरं झालं आपण वेळेवरच जाणार. अहो तो वेड्यासारखं बघता काय मात जोवाडाकडं घ्यावी तलवार आणि आम्हाला वेडा म्हणणाऱ्या या राजकन्याची उडवा मान. महाराज महाराज आपण रागाला आवाज आला. या राजकन्याच्या हातून काही अग्नी घडले असेल तर मी आपली क्षमा मागतो. अहो, तुम्ही काय वडापावसाठी केलेला ठेका राजकीय पक्षाच्या करायचे नेत्यांनी क्षमा मागायचे कार्यकर्त्यांनी हे आम्ही सहन करणार नाही. बरं महाराज, माझं चुकलंय. मीच आपले पाय धरून क्षमा मागते. नका नका बाळासाहेब असं बोलून या विक्रमपूरच्या चक्रराजाला लाजवू नका. खरं तर आपलं चुकलं. आपले पाठवून आपले पाणी तीर्थमेनू प्यावं. आपल्या चरणावर आपला आशीर्वाद व्हावा हीच आमची लायकी असताना आपण पाय धरण्यात चुकावं हे आमच्या मनाला पटत नाही. मासाहेब आम्हाला क्षमा करा. मासाहेब महाराज महाराज तुम्ही असं करा. कसं करू? तुम्ही वसूल करून आलेल्या खंडणीच्या चित्रामोजत बसू. हातपट्टीवाल्याचे हप्ते वसूल करायला जाऊ. वासू, बोला मासाहेब बोला. आपल्या शब्द बाहेर जाण्याचं पाप आमच्या हातून घडणार नाही याची खात्री असू द्यावी. तसं घडलं तर आम्ही काय स्वर्गात सोमत येत बसलेला आमचे पूर्वज स्वर्गातून उडी मारून डायरेक्ट नरकात जातील. म्हणून म्हणतो मासाहेब आमच्या हातून काही चूक घडली असेल तर पायातील जोड्या काढून आमच्या थोडात मारा. परंतु वेडा वेडा म्हणून आमचं काही रक्तबंबाळ करू नका. आमच्या काळजाला घर पडल्यात घर पडले. पुन्हा पुन्हा या वेळेला बायकासारखं रडायला तरी काय झालं? हा वेळा इकडे आला तरी कसा? नाही वेडा नाही. राजा आहे राजा. विरोधी पक्षाच्या कारस्थानिकाला सामील होऊन आमची सत्ता काबीज करू पाहताय. आम्ही तुम्हाला सोडणार नाही. मारून त्याची अशी अवस्था झाल्यापासून ना त्याला वाऱ्यावरच सोडल्या आणि त्याच्या मरणाचीच वाट बघत बसली. अरे त्याला त्याच्या घरच्याची वास्तूची परवा आहे तरी पुढे झाला. खाल्ल्या बिर्याणीशी आणि प्यायला विशिष्ट धकावाजी करून आमच्यावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न करता तुम्ही. आणि लक्षात ठेवा हाडं पाडू. एकेकाच्या नंदीचा घोड घेऊन रक्त अरे काय चालवलं तुले? वास्या
वास्या अरे विक्रमपूरच्या चक्रम राजाला नावानं हाक मारताना तुमची जीभ कशी गळून पडत नाही रे? कालपर्यंत दुसऱ्यांच्या घराणेशाहीवर टीका करून आम्ही लोकांची हृदय जिंकली, पण आता स्वतःचीच घराणेशाही टिकवण्याच्या आमच्या हट्टापायी आमच्या सेनापतीने फांदाफिरवणी करून आमचाच नाक कापलाय. तेव्हापासून त्या नाकाने नामुष्कीचं जीवन जगण्याची पाळी आली आमच्यावर. म्हणून काय आमच्या राज्यातील या कुत्र्या मांजरानं आमची थट्टा करावी. अरे विक्रमपूरच्या चक्रम राजा, अरे अरे काय रे ही तुझी दुर्दशा? अरे अरे काय रे ही तुझी दुर्दशा? पुन्हा या वेळेला काय रडायला झालंय? आपण याला इथून घालू तरी कसा? सुटले महाराज महाराज का झाला? आपल्या राज्यावर दुश्मनाने स्वारी केली. काय म्हणतात प्रधानजी? आपल्या राज्यावर दुश्मनाने स्वारी केली? होय महाराज, शत्रूने चारी बाजूने हल्ला केला एकदम. अहो शत्रूने चारी बाजूने हल्ला करेपर्यंत तुम्ही काय झक मारत होता? गाय म्हशी बरोबर चरायला गेलेला. चला प्राणाची बाजी लावून आपण शत्रूला पळता बोल थोडी करू. बोला. अरे 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 असं धरून आणताना लोकांनी जर बघितलं ना तर लोक मला दारुड्या म्हणून ना माझ्या नागरूचा पंचनामा करतील. चल सोड बांधूला. बरा आहे त्याचा करावा बरा, तो माझाच करा. हे बाबल्या, तू माझी थट्टा करतो काय रे? अरे आज पुण्यात 2 बाटल्या पिलोय तरी पण मग चांगला सुखी नाही मी. अरे काही जण लॉकडाऊन पावसाळी घेतात आणि पुऱ्या बाटलीची नशा दाखवतात रे. त्यांचा तमाशा आणि तुमच्या शब्द वेवडांचं काय नाटक? हे नाट्या तू शिमग्या गणपतीला गावाला येणाऱ्या चाकरमान्याची नाटक बघतोच ना रे? अरे कार्यक्रमाला 3 अंकी नाटक इकडं ठेवतात, पण त्यांचा 4था अंक आहे ना फार अगदी मुंबईला जायपर्यंत चालू असतो बघ. अरे 4थ्या अंकातली काय एकेकाची ऍक्टिंग असते, लोकांची भरती बरोबर. तुमचा मात्र 4था अंक अगदी मेकअप न लावता रोजचाच चालू असतो. टोनग्या तुझा टोमना कळतोय मला. कळला ते बरं झाला. मी म्हणतोय आपल्याला जर एवढी झेपत नाही. तेव्हा मी सांगत होतो तेव्हा तुझा विश्वास बसत नव्हता. आता तरी खात्री करून घे. माणसाला वेळ समजते. अरे नात्याने मामाची मुलगी असली म्हणून काय झालं? वाटेल तेव्हा पूर्वाची काय कोण खेळाची भावली नव्हे. हे बघ, दादा आधीच दारूच्या नशेत आहे. त्याला भलत्या सध्या सांगून भडकवण्याचा प्रयत्न करू नकोस. सुरेखा, विक्रांतला बोलायचं काही काम नाही तुझा? माझ्या पशंच्या घरात काय होतंय ना ते चांगलं कळतंय मला. चालायला लागेल. नाही, आधी हा डोंगरावर झाला सांग, त्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. जास्त शहाणपणा करू नकोस. विलास, एक तुझ्या नाकाकडे मिरच्या झोमल्या. अरे नादा तुझ्या सांगती ना. अरे दारूच्या नशेत कसा नातू शकतोस तू? अरे मी दारूच्या नशेला असतो ना म्हणून तुला फावलंय रे. पाहिलंच विलास. अरे जग हे असं आहे. तुझ्या घरच्या माणसाने तुझी किंमत कवडे मुलाची ठरवली. अरे तुझ्या घरच्या माणसांना तुझी भीती उरली नाही. आणि जर तुझ्या घरच्या माणसाला तुझी भीती असते ना तर तुझ्या 75 माणसाने घरात यायचं दाळच केलं नसतं. विक्रांत, आमच्या घरच्या गोष्टींमध्ये तुला नाक उपासाची गरज नाही सांगून ठेवते. गोष्ट घरची असली ना तर विलास माझा खास मित्र आहे. विक्रांत, आता अधिक वसूल कर. नाही, काही बोलू नकोस. तू जा आता. या कावड्या झापून जाऊ काय मी?
अरे मी म्हणतो तुला याची गरजच काय? अरे सुरेखाला भेटल्याशिवाय त्याचा पोर्टल भरत नसेल ना. हो हो सुरेखा भेटायला होतो मी. आता उलट सुलट बोलू नये ना. माझं डोकं जास्त फिरू नकोस. अरे माझा माणसा आपलं डोकं जागा कुठे? माझं डोकं जागेवर नाही काय? सुरेखाला नाक सोडवलंस ना तर तुझ्या चांगल्या जागेवर सांगून ठेवतोय. विलास, अरे तुझ्या घरच्यांना जर तुझी परवा वाटत नसेल ना तर मी आणि तुझ्या कायम तुझ्या पाठीशी आहोत. तू कोणता इशारा कर. तुझ्या आकृषी खेळायला निघालेल्या माणसाचा कायमचा बंदोबस्त करू आम्ही. अरे अशा पोकर घाबरत आहे मेघनाथ. अरे विलास, अरे आपल्या आता स्वार्थीमध्ये जगात अडकवून अरे घराचा दुष्योधक ठेवायला निघालाय. अरे तुला जगाची परवा नाही. हे शाण्या, अरे माझ्या भावाची काळजी वाढायची जबाबदारी तुझ्याकडे सोडवले. अरे हा विलास खंबीर आहे. अरे तुझ्या डोळ्याची दशा उतरेल ना तेव्हा तो रक्ताची किंमत कळेल. मला शहाणपणा शिकवायच्या फंदात पडू नको आणि माझ्या फडकल्या डोक्याला ना अजून फडकवू नकोस. अरे आज ज्यांच्या घरात गाडून फिरतोयस ना आणि एक दिवस केसाला गाळ कापतील, दिवस डोळे करतील. अरे जायच ना या मोठा मामाला फासला. अरे मला ऐकले तो शिकवतो. अरे वैशिट दगडूचं नाव रे. एका डोक्या लक्षात पडला की त्याचा अर्धा अधिक आयुष्य ना भांडणामध्ये अंगणाला तुळशीशिवाय आणि संसाराला भांडणाशिवाय मज्जाच नाही. म्हणजे मी भांडखोर वाटली का तुला? मला वाटत नाकावरात. हो, खूप खूप आलाय करायला. काय करणार काय करणार तरुणीच्या नाकावर काय असतो ना. काय खरं की नाही? हो हो खरं. वाट बघत असेल म्हणून म्हटलं. हो हो बराच उशीर झालाय. मग मी येतो आता. पाच पांडव तू सकुनी मामा. आला पुरा. बारा महिन्याचे 15 दिवसाचा आमचे
सर शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. अरे वाशा, अरे गोमुचा नाच काढाया हा काय ओळीचा मांड आहे होय? अरे घर आहे घर. हम पाच पांडव तू सगुनी मामा. अरे तिच्या, अरे वाशा, अरे देऊ का तुझ्या एक मुस्काटात? वासू, अरे काय असं वेड्यासारखं बाहेर भटकत असतोस तू? वेड्यासारखं गावभर फिरतोस. मग वेडा बनवलाय हा साहेब. त्या विक्रमपूरचा चक्रम राजाचा असा वेडा वेडा म्हणून पावलं पावले अपमान करण्यापेक्षा जन्माला आलो त्याच वेळी आमच्या गळ्याला धन लावून आमचा निकाल लावला पाहिजे होता तुम्ही. मुनीवाल्या मुनीवाल्या, आपण तरी आमच्या पाठीवरून मायेच्या हाती आमचं तुमचं कमी करा. असं भटकू नको. न्यायाची दार उघडणार, न्यायाची दार उघडणार. आज माझ्या हाताला उभं राहा आणि आमच्या गावातले हे जे गावगुंड आहेत, हे जे काय या पप्पाजीला चढतात त्यांचा पहिला नायनाट करा आणि या माझ्या पप्पाजीला त्यांच्या संकटातून मुक्त करते. माझे भाई, अरे वासुला पकडा, वासुला पकडा, पकडा वाला. वासू, वासू ते काय करतोय? ते काम दे उदे उदे. बोला अंबाबाईचा. अशा हरामखोर, काय बोलतोस हे? मामा, अहो वेळेला मला बोलला असला तरी वासुला खरे आहे. सगळे गावकडे जाऊन घराला आग लावायला निघाला होता तो. लोकांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो इकडे पळाला. वेड्याच्या भरात नको तर केलं रे वसुली. योग्य तेच केलं पप्पा. काय योग्य केलं? आपला नवीन कलाकार आपला अनुज पडवळ यांना बाळकृष्ण यांच्याकडून पहिलाच आपला नवीन कलाकार खूप चांगलं काम केलेलं आहे अनुज पडवळ याने. टाळा वाजवा, नवीन कलाकार आहे. किरण तळेकर, आनंद गुरव, भैया पडवळ, अनिकेत पडवळ.